जय शिवराय मंडळी, पुन्हा एकदा आपल्या शिवदुर्ग यात्रा विथ प्रदीप या चॅनल मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपली यात्रा येऊन पोहोचली आहे राजगडावर। आज आपण राजगडाचा ट्रेक करणार आहोत। राजगड किल्ला पूर्ण सर करणार आहोत आणि राजगड गडावरील प्रत्येक ऐतिहासिक वस्तू एकदम बारकाईने पाहणार आहोत। आज आपल्याकडे खूप असा टाइम आहे मित्रांनो, तर तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर मंडळी, अशा प्रकारे आपण आपला ट्रेक सुरू करतोय। मंडळी, गडावर जाण्यासाठी एक 3 ते 4 मार्ग आहेत, त्यापैकी आपण पाली मार्ग हा निवडलेला आहे। पाली मार्ग हा राजगडावर जाणाऱ्या प्रमुख मार्गांपैकी एक आहे। पाली मार्ग यासाठी की हा रस्ता पाली गावातून येतो, त्यामुळे पाली मार्ग बोलला जातो व तो पुढे पाली दरवाजाकडे जाऊन मिळतो। पाली दरवाजा हा गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक महत्वाचा प्रवेश मार्ग होता। या मार्गाचा उपयोग पूर्वी गडावर ये जा करण्यासाठी, रसद व इतर साहित्य वाहतूक, स्थानिक लोकांच्या हालचालीसाठी होत असावा। गडाच्या पायथ्याखाली असलेल्या गावामधून गडाशी जोडलेला पारंपरिक मार्ग आजही ट्रेकसाठी आपण वापरतोय। मंडळी, पाली दरवाजातून प्रवेश केल्यानंतर गडाच्या पद्मावती माचीच्या दिशेला जाता येतं। गडाची तटबंदी, दरवाजे, बुरुज आणि यांच्यामुळे हा मार्ग ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो। मंडळी, हा पाली जो मार्ग आहे तो चढाईसाठी एकदम कठीण किंवा एकदम सोपाही नाहीये, एक मध्यम स्वरूपाचा समजायचा। पावसाळ्यात दगडी वाट, गडावरील पुढील चढाई यामुळे मध्यम अवघड असं गृहीत धरणं योग्य होईल। म्हणजे आज पाऊस असल्यामुळं थोडा चिखल आहे। अशा प्रकारे मंडळी, आपण एका टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो आणि सैन्य शिवगर्जना बोलायला सुरुवात केली। गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर,
पाळण्यांचं झालं तोपर्यंतच बाबा भेटले. बाबांनाचाही पाळणा चालू होता, मग तोही आपण थोडा आपल्या व्हिडिओ मध्ये घेतला आहे. केली आरास नाना हे परी नाहू गाली ती दासी सुंदरी जीव बाळाजी जीव रे जीव जीव. तिसऱ्या दिवशी वाजवला घंटा उठा बायानो सुंटावडा वाटा आयवणारीचा पदर लुटा जीव बाळाजी जीव रे जीव जीव. चौथ्या दिवशी केला सिंगार आले तानाजी. बाई काठी घे ना. अर्ध्यापर्यंत दगडगोट्याची वाट आहे, परंतु अर्ध्याच्या मध्ये आल्यावर आपल्याला पायरी मार्ग मिळेल. आपण आता पायरी मार्गाने जाणार आहोत एकदम सेफ्टीने. तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलेलो आहेत पालखी दरवाजामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे शिवकाळामध्ये दरवाजे पाडण्यासाठी किंवा गडावर एंट्री करण्यासाठी दरवाजा शत्रू तोडण्यासाठी हत्ती किंवा ओंडक्याचा वापर केला जायचा. त्यामुळे हत्तीने कुठल्याही प्रकारे हल्ला करू नये त्यासाठी अशी खेळे लावले जायचे गडावर. व ज्यावेळेस राजघराण्यातील व्यक्तीच यायच्या त्यावेळेस फक्त पालखी दरवाजाचा पूर्ण दरवाजा ओपन केला जायचा, अन्यथा फक्त हा छोटा दरवाजा असायचा. चला होऊया पुढे. त्या ठिकाणी तुम्हाला काढून ठेवलेला दिसेल दरवाजा. मित्रांनो पाली दरवाजाच्या वरती या ठिकाणाहून इकडनं पाली दरवाजा हा पूर्ण पाली दरवाजाच्या आतमध्ये आल्याच्या नंतर याच्या खाली पाली दरवाजा ठिकाणी आल्याच्या नंतर वरती चढून या ठिकाणाहून सैनिकांना पाली दरवाजाचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी जागा दिलेली. एवढ्या पेस मध्ये सैनिक बसायचे. आता हा खूप उंच असणार आहे, आपल्याला पडलेलं दिसतंय. या ठिकाणी ऑइल वगैरे गरम तेल वगैरे टाकायला शिसे वगैरे टाकायला या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. चला या ठिकाणून सैन्य यायचा हा दुसरा बुरुज आहे पाली दरवाजाचा. हा पाली दरवाजा वरतून आपल्याला असा दिसेल पहिला बुरुज. या ठिकाणी पूर्ण असं सैनिकांना हल्ले करण्यासाठी या ठिकाणी जागा दिलेली. पाली दरवाजा हा महादरवाजाच्या संरक्षणासाठी बांधलेला असल्यामुळे आणि पाली दरवाजा हा गडाचा प्रमुख व पहिला दरवाजा असल्या कारणामुळे या ठिकाणी त्याची विशेष काळजी घेतली जाते. मित्रांनो या ठिकाणावर छोट्या छोट्या दिवळ्या दिलेल्या आहेत सैनिकांवर हल्ले करण्यासाठी. चला आता आपण महादरवाजा पाहूया. त्यानंतर मित्रांनो पाली दरवाजाच्या नंतर आपल्याला हा दुसरा दरवाजा दिसेल. दुसरा दरवाजाच्या संरक्षणासाठी दोन ठिकाणी बुरुज आहे. हा एक दोन्ही बुरुज. त्याच्यानंतर मध्ये हा आपला दरवाजा आहे. मित्रांनो दरवाज्यावर तुम्हाला तर माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सर्व दरवाजे हे गोमुख टाईपचे असायचे, जेणेकरून कुठलाही हत्ती किंवा इतर फोर्स लावण्यासाठी डायरेक्ट फोर्स लागला नाही पाहिजे व दरवाजा संरक्षण झालं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक दरवाजा हा गोमुख टाईप बनवलेला जायचा. मित्रांनो डायरेक्ट हत्ती याच्यावर हल्ला करू नये त्यामुळे दरवाजाला अशा प्रकारची खिळे लावलेले आहेत. दरवाजा हा पालखी आली किंवा जास्त कोणी राजघराण्यातील मोठी व्यक्ती आली तरच ओपन केला जायचा, नाहीतर इतर सैन्याला आतमध्ये जाण्यासाठी हा छोटा दरवाजा वापरला जायचा. एक मिनिट सॉरी. पालखी तर या ठिकाणी तुम्हाला ओंडका बऱ्याच किल्ल्यावर आपण पाहतो या ओंडकी निघालेली. या ठिकाणी दरवाजाचं लॉक आणण्यासाठी आणि दरवाजा वरी तुम्हाला दिसेल तेव्हा त्या ठिकाणी एक दगडाच्या याच्यामध्ये पोरून दगडाच्या याच्यामध्ये त्याचं ओंडकं वापरले त्या ठिकाणी पण. त्याच्यानंतर मित्रांनो दरवाजाच्या आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला दोन पारेकऱ्यांच्या खोल्या दिसतील. या ठिकाणी एक आणि त्या साईडला एक, दोन्ही साईडला उजव्या आणि डाव्या साईडला दोन्ही ठिकाणी. मित्रांनो सुंदर अशा आजही इतिहासाची साक्ष देतात. कशा प्रकारे त्यावेळेस बांधकाम असेल काय असेल आजही एकदम भरभक्कम प्रकारे या ठिकाणी उभा आहेत. या ठिकाणी दिवे ठेवण्यासाठी जागा आहे. या ठिकाणाहून जवळपास 10 ते 15 पारेकरे आरामात या ठिकाणी बसू शकतील अशी रूम या ठिकाणी बनवली. त्यात नंतर दुसरी डाव्या हाताची पण इकडे आहे एक पारेकरांची रूम.
हा एक पारेकरांची रूम, एकदम व्यवस्थित आहे. त्यात नंतर मंडळी आपण येऊन पोहोचतो पद्मावती व माचीपाशी असलेल्या सदरेवर. मित्रांनो, अजूनही एकदम सुनिश्चित पद्धतीने ही माची या ठिकाणी दिसते. तसेच या ठिकाणी आपल्याला तोफांचे अवशेष दिसतात. आपण आता पद्मावती माचीवर आहेत. पद्मावती माची ही राजगडातील सर्वात महत्वाच्या माचांपैकी एक माची होती. राजगडाच्या मध्यभागी ही असून गडाच्या येणाऱ्या प्रमुख वाटांचा हा महत्वाचा टप्पा आहे. या ठिकाणाहूनच मंडळी सर्व गडावरची रस्ते मिळून पुढे जातात. पद्मावतीची माची सुमारे 450 फूट आहे. पद्मावती माचीवर तुम्हाला बघायला पद्मावती देवीचं मंदिर भेटल. त्याचबरोबर सईबाई राणी साहेबांची समाधी, तसंच या ठिकाणी अनेक विश्रांतीसाठी छोटे छोटे घर आहेत जुन्या काळाची. त्यानंतर मंडळी हा राजवाड्याचे अवशेष आपल्याला पद्मावती माचीवर बघायला भेटतील. पाण्याच्या टाक्या असतील, हे सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला पद्मावती माचीवर पाहायला मिळतील. मंडळी, राजगडाचे प्राचीन नाव हे मुरुमदेव होते. मुरुमदेवाचा डोंगर म्हणून ओळखला जायचा या किल्ल्याला. निजामशाहीच्या ताब्यात होता हा डोंगर. तर नंतर तो स्वराज्यात कसा सामील झाला तर 1646च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुमदेव किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय अगदी 16 वर्षाच्या आसपास होतं. किल्ला ताब्यात घेतल्यानंतर महाराजांनी मोठ्या प्रमाणावर या किल्ल्याची डागडुजी केली, बांधकाम केलं. बळकटी वाढवण्यासाठी पुढे या किल्ल्याचं नाव राजगड असं ठेवण्यात आलं होतं. मित्रांनो, राजगडला राजधानी का बनवला तर राजगडाची भौगोलिक रचना अतिशय मजबूत होती. उंच डोंगर, खोल दऱ्या आणि नैसर्गिक संरक्षण यामुळे तो सुरक्षित होता. त्यामुळे शिवाजी महाराजांनी राजगडाला आपली पहिली राजधानी म्हणून आजही आपल्याला ओळख दिली. राजगडावर पद्मावती माचीवर राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. तसेच मजबूत असलेली तटबंदी ही आपल्याला या राजवाड्याच्या परिसरामध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी सैनिकांना बसण्यासाठी छोटे छोटे तटबंदीमध्ये खोल्या किंवा देवळ्या बनवलेल्या आहेत. तर समोरच्या बाजूला आपल्याला मुख्य राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. मंडळी, या राजवाड्यांच्या अवशेषामध्ये आपल्याला हा जो समोर दिसतो हा मुख्य राजाचा किंवा एखाद्या प्रमुख अधिकाऱ्याचा राहण्याचा वाडा असावा. तसेच या ठिकाणी आपल्याला राजवाड्यांच्या अवशेषाच्या परिसरामध्ये या ठिकाणी हे विटांचं बांधकाम, पेशवेकालीन बांधकाम दिसतंय. हे या ठिकाणी हे सदरेचे अवशेष. मंडळी, इतर राजवाड्याच्या किंवा वास्तूच्या अवशेषांपैकी या वास्तूचं बांधकाम एक थोडा वेगळ्या प्रकारे असल्यामुळे आपल्याला समजून येईल की विशेष अधिकाऱ्याचं किंवा राजाचं राहण्याचं ठिकाण असावं. यानंतर मंडळी, इथून थोडं खाली गेल्याच्या नंतर ना आपल्याला पद्मावती मंदिर, सईबाई राणी साहेबांची समाधी, त्याचबरोबर पद्मावती तलाव, त्याचबरोबर पुढे गेल्याच्या नंतर चोर दरवाजा पाहायला मिळेल. मंडळी, या ठिकाणाहून आता आपण या पायरी मार्गाचा अवलंब करून पद्मावती मंदिराकडे जाणार आहोत. खाली गेल्याच्या नंतर आपल्याला पद्मावती मंदिर, सईबाई राणी साहेबांची समाधी, पाण्याची टाक, पिण्याच्या पाण्याची टाक, तसेच गडावरील सर्वात मोठा पद्मावती तलावही पाहायला मिळेल.
त्यानंतर मंडळी आपण येऊन पोहोचतो ते मुरुम देवाच्या मंदिरामध्ये. मंडळी या ठिकाणी आपण दर्शन घ्यायचं आणि पुढे जायचं. मित्रांनो, मुरुम देवाचा मंदिराचा इतिहास सांगितला तर हा मुरुम देवाचा इतिहास हा प्राचीन इतिहासाशी जोडलेलं ठिकाण आहे. राजगडाचे जुने नाव मुरुमदेव असल्याने या मंदिराला विशेष व ऐतिहासिक महत्व आहे. राजगडाची मूर्ती मुरुमदेवाच्या डोंगर म्हणून ओळखले जायचं. शिवाजी महाराजांनी इसवी सन 1646 सुमारास मुरुमदेव किल्ला स्वराज्यात घेतला. किल्ला घेतल्यानंतर त्याचं मोठ्या प्रमाणावर डागडोजी व बांधकाम केलं. त्यानंतर मुरुमदेव हे स्थानिक देवता म्हणून या मंदिराचा संबंध राजगडावर जुन्या धार्मिक परंपरेशी जोडला जातो. मात्र मंदिर नेमके कोणत्या काळात बांधले गेले आणि त्याचा मूळ रचना कशी होती याबाबत ठोस समकालीन ऐतिहासिक पुरावे मर्यादित आहेत. त्यामुळे लोक परंपरेने आणि प्रामाणिक इतिहास वेगळा ठेवणं महत्वाचं आहे. एक महत्वाची दुरुस्ती म्हणजेच मुरुमदेवाचे मंदिर आणि पद्मावती देवीचे मंदिर हे दोन वेगवेगळी धार्मिक स्थळे या गडावर आपल्याला पाहायला मिळतात. मंडळी, या गडावर सुंदर अशी महादेवाची मूर्ती व त्याचं शिवकालीन बांधकाम, एकदम सुंदर असं छत्र. या ठिकाणी ट्रेकर्स वगैरे आरामासाठी यामध्ये बसतात, आराम करतात. मंडळी, दररोज नित्यनेमाने या मंदिरामध्ये पूजा केली जात असे. त्याचबरोबर मंडळी, आपल्याला पद्मावती देवीच्या व मुरुमदेवाच्या मंदिरासमोरच सईबाई राणीसाहेबांची समाधी दिसेल. या ठिकाणी येऊन नतमस्तक व्हायचंय आपल्याला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्या मातोश्री सईबाई राणीसाहेब यांची समाधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पद्मावती माचीवर ही दुसरी सदर आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी बऱ्याच ट्रेकर्सना आराम करण्यासाठी किंवा राहण्यासाठी सोय केली जात असे. पूर्वी केली जायची, आता या गडावर राहण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. मित्रांनो, समोरच्या बाजूला आपल्याला खूप मोठा आणि गडावरील प्रमुख पद्मावती तलाव पाहायला मिळतोय. याची आपण दृश्य एकदम जवळ जाऊन पाहणारच आहोत. मंडळी, या ठिकाणाहून आपल्याला तलावामध्ये जाण्यासाठी एक दरवाजा दिसतो, पायरी मार्ग आहे. या ठिकाणाहून आपण आतमध्ये जाऊया. मंडळी, हा तलाव खूप दिवस झाला असल्यामुळे आणि 1817-18च्या सुमारास इंग्रजांनी केलेल्या हल्ल्यामध्ये या तलावाचं बांधकाम थोडं पडलेलं आहे. या तलावामध्ये येण्यासाठी 2 दरवाजांचा मार्ग आहे. मित्रांनो, या ठिकाणी सूचना आहे की कोणी या तलावामध्ये पोहायचं नाहीये किंवा पाय उतरायचं नाहीये, कारण हे पाणी पिण्यासाठी वापरलं जायचं. जर कोणी असं धाडस केलं उतरण्याचं तर या ठिकाणी आपल्याला लिहिलेलं दिसत आहे की त्या ठिकाणी 5,000 रुपयाचा दंड आकारला जातो. मित्रांनो, त्यामुळे कोणी यामध्ये उतरू नका.
मंडळी खूप खूप धन्यवाद आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. मंडळी या ठिकाणीच आपण व्हिडिओ थांबवत आहोत. अर्धा गड आपण या व्हिडिओमध्ये सर केलेला आहे. आता पुढील गड आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि एक कमेंट करा. जय शिवराय. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.